Hi friends, welcome again. Today we are going to see second part of the lesson 1.2 An encounter of a special kind. जेव्हा आपण पुढे जात असतो तेव्हा मागील गोष्टींचा आढावा घेणे हे गरजेचंच असते. तर पार्ट 1 मध्ये आपण याच पाठाचे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहिली, त्याचबरोबर लाऊड रीडिंगही केले. एव्हरीवन नोज दॅट रीडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लँग्वेज लर्निंग. So, everyone must read every day. तुम्हीही नक्कीच सांगितल्यानुसार वाचन करतच असाल. यासाठी तुम्ही पार्ट 1 पुन्हा पुन्हा पाहू शकता आणि याचा तुम्हाला नक्कीच वाचनामध्ये मदत होईल. तर वळूयात आपण पार्ट 2कडे. यामध्ये आपण ॲन एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड या पाठाचा काही भाग अभ्यासणार आहोत. आय एम गोइंग टू एक्सप्लेन दॅट लेसन इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन मराठी. तत्पूर्वी वही आणि पेन नक्कीच तुमच्याजवळ असेल. नवीन आलेले शब्द आणि त्यांचे अर्थ तुम्ही नोट डाऊन करून घ्याल. त्याचबरोबर या पाठामध्ये काही फ्रेजेस आलेले आहेत, त्याचा मीही वाक्यात उपयोग करून दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्हीही वाक्यामध्ये उपयोग करणार आहात. हा पाठ अभ्यासत असताना आपण मार्जिन क्वेश्चन्स देखील पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम तुम्ही त्या मार्जिन क्वेश्चन्सना नंबर टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे नंबर 1, नंबर 2, नंबर 3. कारण जेव्हा आपण वहीमध्ये हे प्रश्न किंवा त्याची उत्तरे लिहिणार आहोत तेव्हा फक्त त्या प्रश्नांचा क्रमांक टाकून त्याची उत्तरे आपण नमूद करणार आहोत. सो लेट्स गो अहेड टू द लेसन ॲन एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड. पेज नंबर 8, लेसन नंबर 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड. तर सर्वप्रथम आपल्याला टायटल पाहायचं आहे. याच्यामध्ये आलेला शब्द ॲन एन्काउंटर. बऱ्याच वेळा हा आपण शब्द ऐकलेला आहे, पण तो गोळीबार या अर्थाने, पण इथे तो त्याचा अर्थ नाही घेतलेला. ॲन एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड. हिअर ॲन एन्काउंटर वर्ड इज यूज्ड ॲज नाउन अँड इट्स मीनिंग इज मीट फेस टू फेस और कम अक्रॉस. अचानकपणे झालेली चकमक किंवा सामना किंवा भेट. दिस लेसन इज रिटन बाय तपन मुखर्जी. आपण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये पुढे चालत असतो तेव्हा बऱ्याचशाच घटनांची शिदोरी बरोबर घेऊन जात असतो. तसंच या लेखकाच्या आयुष्यामध्ये घडलेले घटना आपण गोष्टीच्या स्वरूपात अभ्यासणार आहोत. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. The narrator is from West Bengal. So his father was a medical professional. ते वैद्यकीय क्षेत्रात एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Like his father, other officers also were there. So they all were housed in individual bungalows inside a large campus. म्हणजे भल्या मोठ्या पटांगणामध्ये ते प्रत्येकजण आपल्या इंडिव्हिज्युअल म्हणजे सेपरेटेड बंगलोजमध्ये राहत होते. हाऊस्ड. यू कॅन सी हिअर अ वर्ड हाऊस्ड. मोस्टली वी नो हाऊस वर्ड ॲज अ नाउन. आय लिव्ह इन अ हाऊस. But here house is used as a verb. Housed. The meaning of that word is provided facility to live. राहण्याची व्यवस्था केली होती किंवा राहत होते. So our house was in a corner of the campus. बरोबर कोपऱ्यामध्ये त्या लेखकाचं घर होतं. The officers club was adjacent to the boundary wall of our garden. Adjacent means to close, to near. ऑफिसर्सचा जो क्लब होता तोही त्या बाउंड्री वॉलच्या शेजारी होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. लक्झरियस म्हणजे बहरलेलं होतं विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. मॅजेस्टिक ट्रीज मीन्स व्हेरी बिग, अट्रॅक्टेड ट्रीज. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even with their den in an aswatha tree nearby.
So author or their neighbors also made their kitchen gardens. In kitchen gardens they used to take some vegetables which they need for them. So these all things, that kitchen garden, then tall and majestic trees, these all things attracted squirrels and many other species. And one more special kind is there, that langur. Now you can see here a picture of langur. Langur means a monkey with a black face. And they made their den in an aswatha tree nearby. Aswatha tree is also known as a peepal tree. Here is a peepal tree. So they came every day. That's why they had all become a part and parcel of our existence and daily life. म्हणजेच ते जे लंगूर होते, पक्षी होते, त्याचबरोबर खारुताई होत्या, हे सर्वजण त्यांच्या दैनंदिन जीवनाचा त्याचबरोबर अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग होऊन बसले होते. अ पार्ट अँड पार्सल. दिस इज अ फ्रेज. We can see the meaning of that phrase. A part and parcel means an important part, an integral part. So we have to use this phrase in our own sentence. First, I will use it. Teaching is a part and parcel of my life. You can use any other word instead of teaching. Then you also can form a new sentence with the use of given phrase. So now write new words, their meaning in your notebook. Here we completed our first paragraph. Now here we are going to note down the words with their meanings. First word is encounter, meet face to face. It's a noun. Second word is housed, means provided facility to live. It's verb. Third word is individual, means separately. It's an adjective. Majestic trees, it's also an adjective, means impressive. Fifth word is magnificent, very big. And sixth is a phrase, a part and parcel. I gave here my sentence. Now we will see margin questions. First question is, what was the profession of the writer's father? As I told, you get the answer of that question in first paragraph. Only you have to write there writer's father. Second question is, describe the campus where the writer's family lived. You can get this answer also in first paragraph. And here is the picture of bungalow. Second paragraph. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. So before beginning that lesson, I told you that we are going to study one of the incident from author's life. This incident happened on a Saturday afternoon and it left a profound effect on a writer. Profound, very deep. या घटनेचा लेखकाच्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला होता. अँड अनफोल्डेड बिफोर हिज आईज अ होल न्यू डायमेन्शन. न्यू डायमेन्शन मीन्स न्यू फॅक्टर टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. अनफोल्डेड, रिव्हील्ड. लेखक म्हणतो की त्याच्या नजरेसमोर हा जो काही देवाचा एक अनोखा पैलू होता तो पूर्णपणे उघड झाला होता. इट्स रिव्हील्ड इन फ्रंट ऑफ हिम. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. दे हॅव हॉलिडेज ऑन पूजा वेकेशन्स फॉर मेनी डेज. सो दिस वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. म्हणजे पूजा वेकेशनचेच काही उरलेले दिवस होते
आणि या दिवसामध्ये लेखकाला खूप मोठी संधी मिळाली होती की जी पुस्तकं मुलांसाठी इस्पेशली लिहिली जातात त्या मॅगझिनचा, पुस्तकांचा पुरेपूर आस्वाद घेण्याची संधी लेखकाला मिळाली होती. आय थिंक देर इज only 2 or 3 words. Now you will write their meaning in your notebook with their parts of speech. Please pause the video and note down these words with their parts of speech and with their meaning also. Note down neatly these words in your notebook. Third paragraph. After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. A hearty lunch. Hearty means wholesome and sufficient. पुरेशा अशा जेवणानंतर लेखकाचे पालक त्याचबरोबर त्यांची बहीण ही दुपारची डुलकी काढण्यासाठी पडले. ओनली ऑथर सेटल डाऊन विथ अ स्टोरीबुक. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. Backdrop means background. Backdrop means background. म्हणजे ही दुपारची शांतता होती ती एक साहसी कथा वाचण्यासाठी अनुकूल होती असं लेखक म्हणतात. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. जरी लेखक म्हणत असला की दुपारची शांतता तरीही ओकेशनली मीन्स समटाईम्स अधूनमधून ब्रोकन होत होती. बिकॉज ऑफ फॅमिली स्नोरिंग. सेकंड रिझन इज इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. थर्ड वन इज the harsh cawing of a crow, and the fourth one is shrill call of a kite flying high above the ground. मग त्याच्यामध्ये त्यांच्या घरातल्यांच्या घोरण्याचा आवाज असेल, त्यानंतर चिमण्यांचा चिवचिवाट असेल, कावळ्यांचं कावकाव आणि उंच आकाशात भरारी घेणाऱ्या घारेचा कर्कश आवाज. याच्यामुळे ती जी शांतता होती ती अधूनमधून भंग पावत होती. मिनिट्स टिक्ड बाय. वेळ निघून गेला होता. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. आणि लेखक ते पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होऊन गेले होते. नाव राईट वर्ड्स फ्रॉम दिस पॅरेग्राफ. हिअर आर द वर्ड्स फ्रॉम थर्ड पॅरेग्राफ. हार्टी इज अन ॲडजेक्टिव्ह. 14th word is backdrop. Next word is occasionally. It's an adverb and it is easy to find. There is ly at the end of that word. Intermittent is an adjective. Shrill is also an adjective. Now here is the third margin question, that how did the family relax after the lunch? We can get the answer of that question in third paragraph. Now fourth passage. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. When the author was totally absorbed in a storybook, at the same time, suddenly he heard a group of street dogs barking furiously. Dogs barking, bow, wow, furiously means angrily. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. इथे लेखकाने टोटली इग्नोर केलं ते. त्याला वाटलं की एखादं दुर्दैवी हॅपलेस अनफॉर्च्युनेट एक दुर्दैवी डुक्कर बऱ्याचशाच कुत्र्यांच्या घोळक्यामध्ये अडकलं असेल आणि त्यामुळे हा गोंधळ चालला असेल. सो ही यूज टू इग्नोर इट. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म कॉविंग ऑफ ए फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफनी. जरी लेखकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी थोड्याच वेळेत हे जे भुंकणं होतं ते खूप वाढलं आणि त्याच्यामध्येच या कावळ्यांच्या कर्कश आवाजानेही खूप मोठी भर घातली. कॅकोफनी, लाऊड अँड हार्श नॉईज.
आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. आणि असं जणू वाटू लागलं की तो आवाज जवळजवळ येऊ लागला आहे. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. गॉट द बेटर ऑफ मी. हिअर गॉट द बेटर ऑफ is the phrase. Its meaning overpowered or defeated. So we have to use this phrase also in our own sentence. Desire of playing got the better of me while studying. म्हणजे ती जी उत्सुकता लेखकाला लागून राहिली होती तिनं त्याच्यावरती त्यांच्या ज्या वाचनामध्ये झालेली जी मग्नता होती ती भंग पावली. उत्सुकता इतकी बळावली की त्यांना ते वाचन तिथंच थांबवावं लागलं. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि लेखक वरंड्यामध्ये पोहोचले. सो नाव राईट डाऊन वर्ड्स अँड फ्रेजेस इन युअर नोटबुक नीटली. Here are these words. Furiously, it's an adverb, means angrily. Commotion, it's a noun. Hapless, it's an adjective. Cacophony, it's a noun. Curiosity is also a noun. Its meaning is a strong desire to know or learn something. It's a phrase. I gave its meaning and I use this phrase in my own sentence. It is necessary to you to use this phrase in your own sentences. Phrasal verbs and phrases are most important for the competitive exam. So you try to use all phrases from the textbook in your own sentence.